नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. कुडाळमध्ये घराला भीषण आग, माडीवरील खोली जळून खाक, शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज. स्मार्ट मीटरवरून नागरिक आक्रमक, डीएसपी गार्डनमध्ये वाद निर्माण, भाजप पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब. सेचग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा, जमिनी परत मिळवण्याची प्रक्रिया गतीत, महसूल मंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्देश. आणि शिवसेना कार्यकारिणी लवकरच जाहीर, नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी, अलिबागमध्ये आढावा बैठक संपन्न. पाहुयात सविस्तर वृत्त. कुडाळ शहरातील केळबाईवाडी नजीकच्या वाघसावंत टेम परिसरात एका घराच्या माडीवरील खोलीला अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले. या आगीत खोलीतील कपडे, धान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच इतर जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले असून कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ कुडाळ नगरपंचायत आणि MIDCच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली आणि पुढील धोका टाळला. आगीच्या वेळी खोलीत असलेल्या गॅस सिलेंडर वेळेत बाहेर काढण्यात आल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. मात्र आगीची झळ लगतच्या खोलीलाही बसल्याची माहिती मिळाली आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे. दरम्यान स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत मदत कार्यात सक्रिय सहभाग दिला. रायगड जिल्ह्यातील पेण, उरण आणि पनवेल तालुक्यातील सेचग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. सेच प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळण्याच्या प्रक्रियेला गती देण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत अनेक वर्षांपासून कंपनीच्या नावावर असलेल्या आणि वापरात नसलेल्या जमिनी सरकारच्या ताब्यात घेता येतील का याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांची बाजू ॲडव्होकेट दत्तात्रय नवाळे यांनी मांडली. या बैठकीला पेणचे आमदार रविशेठ पाटील, संबंधित विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हेमंत म्हात्रे यांच्यासह अनेक शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. सेझच्या प्रश्नाचा लवकरात लवकर निपटारा करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली. त्यामुळे सेझग्रस्त शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. कणकवली शहरातील डीएसपी गार्डन गृहनिर्माण प्रकल्पात स्मार्ट मीटर बसवण्यावरून मोठा वाद निर्माण झाला. ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता सुमारे 30 पारंपरिक वीज मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. या प्रकारानंतर संतप्त नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. शहरातील शाळा क्रमांक 5 नजीक असलेल्या प्रकल्पात अदानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी कोणतीही सूचना किंवा जनजागृती करण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे आणि नगरसेविका मेघा गांगण यांनी घटनास्थळी भेट देत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी नागरिक आणि कंपनीच्या प्रतिनिधींमध्ये शाब्दिक वादही झाला. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढण्याची भीती आणि तांत्रिक अडचणींचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अखेर नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवण्यात आले. ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू देणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आज सकाळी 10 वाजता अदानी कंपनीचे काही कर्मचारी आलेत, म्हणजे जे मीटर स्मार्ट मीटर बसवतात ते, आणि आले अचानक येऊन त्यांनी मीटर बसवायला सुरुवात केली. कुणालाही कुठल्याही प्रकारची कल्पना न देता त्यांनी सुरुवात केली. आणि ज्यावेळी आता दुपारी एक विषय झाला की बाबा त्या साहेबांनी एकाला फोन केला, आमच्या एका फ्लॅटधारकाला. त्यावेळी त्यांच्याशी बाचाबाच झाली. तेव्हा बाकीच्या जे फ्लॅटधारक होते त्यांना समजलं की बाबा काहीतरी खाली विषय झालेला आहे. आणि त्यावेळी आम्ही सर्व फ्लॅटधारक, खाली DSP गार्डनचे सर्व फ्लॅटधारक आम्ही इथं आलो आणि चौकशी केली काय विषय झाला. तेव्हा आम्हाला समजलं की आमचे जे जुने मीटर होते ते काढून आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना न देता अदानी कंपनीवाल्यांनी नवीन मीटर स्मार्ट मीटर बसवले आहेत.
आणि त्यावर आम्ही आता पूर्णपणे ॲक्शन घेत आहोत आणि काही जरी विषय झाला तरी आम्ही सर्व फ्लॅटधारक एकत्र आहोत. मीटर बदलले जाणार नाही एवढं स्पष्ट सांगितलेलं असताना हे मात्र इथे येऊन एक कॉमन नोटीस काढतायत, ती पण एका मुलीच्या हातात दिलं नाही त्यांनी, आणि ही नोटीस आहे असं सांगून हे सकाळपासून 10 वाजल्यापासून व्यवहार चालू आहेत. बरं 10 वाजल्यापासून बिल्डिंगमधले अनेक लोक येत जात असतील, त्यांनासुद्धा कोणाला सांगण्याची यांची जबाबदारी नाही. आता या एवढ्याशा गोष्टीवरनं मी मगाशी त्यांना विचारलं की कणकवली शहरात तुम्ही हे किती काम केले, तर 4000. आता माझी मागणी यांच्याकडे एवढीच आहे की 4000 मीटर जर तुम्ही बदलले ना तर तुमच्याकडे 4000 मला अर्ज पाहिजेत. 4000 ग्राहकांची मागणी पाहिजे की आमचा मीटर बदला, ते त्यांनी दाखवावं. आणि ह्यांच्याबद्दल आता आम्हाला पोलीस केस करायला लागणार की आमच्या शहरात येत आहेत आणि हे चोरीचं काम करतायत. आणि नागरिकांनी सुद्धा जागृत व्हावं. तुमच्याकडे जर तुमचे मीटर तुम्हाला न विचारता, न परमिशन घेता जर बदलले जात असतील, म्हणजे आता माहिती घेतल्यावर छोटीशी म्हणजे एखादी त्या मीटरमध्ये जर दुरुस्ती असेल ना तर ती दुरुस्ती करायला जात नाहीत. तुमची तक्रार आली, दुरुस्ती करायची नाही, लगेच मीटर बदलून टाकायचा. हा कुठचा प्रकार आहे? मी ह्याच्या अगोदर आज ह्या बिल्डिंगला फक्त 4 वर्ष झालेली आहेत, ह्यांचे मीटर बदलायचं कारणच काय नाही ना. ज्या एकाची कोणाची तक्रार असेल त्याच्या मीटरबाबत तर त्याचा एकटेचा फक्त बदला ना, ही पद्धतच नाही आहे. किंवा एखाद्याची तक्रार आली आहे, मग मेघानंदची तक्रार आली आहे की माझा मीटर असं फॉल्टी आहे, तर तो मीटर आधी चेक करा ना, त्या मीटरमध्ये नेमका काय प्रॉब्लेम आहे. डायरेक्ट येताना तुम्ही स्मार्ट मीटर चिकटून जाता, ही काय चांगली हितावह गोष्ट वाटत नाही आहे. त्याच्यामुळे ह्या कंपनीच्या विरोधात किंवा हे जे अधिकारी आहेत, कुठे गेले ते अधिकारी आहेत, त्यांची अरेरावीची उत्तर होती संदीप मिस्त्रींना. म्हणजे तुम्ही माहिती घेणार नाही कोण बोलते, समोरची व्यक्ती कोण बोलतं, ती काहीतरी जबाबदार पदावर असेल, ती तिथले नगरसेवक असेल, ती तिथला सरपंच असेल, तर त्याची तुम्ही माहिती घेणार नाही आणि त्याला अरेरावीची उत्तरं देणार. तुझा इथे फ्लॅट आहे का, तू कोण विचारणार मला, हे कसली उत्तरं. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून इथे काम करत असताना आम्हाला जेव्हा लोकांचे फोन येणार तेव्हा आम्ही तिथे जाणार किंवा अधिकाऱ्यांना जा विचारणार, आमची जबाबदारी आहे ती. मग आम्ही विचारल्यानंतर तुम्ही आम्हाला ही उत्तरं देणार, तुमच्यात तो नम्रपणा नको काय? ह्या लोकांना जर विश्वासात घेऊन यांचे मीटर चेक केले असते, तर मीटर बदलले असते तर त्यांनी दिली असते तुम्हाला परमिशन. त्याच्यामुळे ही काय पद्धत योग्य नाही आहे आणि ह्याचं त्यांना जाब आम्ही विचारणार आणि ह्यांची तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला करणार. नवी मुंबई महापालिकेतील अंतर्गत बदल्यांबाबत भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी गंभीर आरोप करत सत्ताधारी व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. महापालिकेतील मलाईदार विभागांमध्ये बदली मिळवण्यासाठी बोली लावली जाते आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. नगररचना विभागात झालेल्या बदल्यांमध्ये गैरकारभार झाल्याची चर्चा सुरू असतानाच या मुद्द्यावर आमदार मंदा म्हात्रे यांनी उघडपणे भूमिका घेतली आहे. महापालिकेतील कारभाराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. घेतले गेले, आता दुसऱ्या लोकांना सांगितलं जातं की पुन्हा आम्ही परीक्षा करून मग तुम्हाला घेऊ. चुकीचं आहे ना. या महानगरपालिकेमध्ये बोली लावून जर कोणी पैशाचा व्यवहार करून जर महापालिकेमध्ये येत असेल त्या पदावर, तर इतर अभियंत्यांनी काय गुन्हा केलेला आहे? एकाकडे एकाला वेगळा नाही आणि दुसऱ्याला वेगळा नाही. मी काल आयुक्त शिंदे साहेबांशी बोलली आणि मी बोलली माझ्याकडे ते पत्र होतं, मी त्यांना ते पत्र पाठवलं. या 3 लोकांना आपण कसं काय नियुक्त केलं? त्यावेळी सुद्धा हे नापास झाले होते, मग त्यांना तुम्ही दिलं ना, आताच्या अभियंत्यांना का नाही? नाही म्हणा पुन्हा आम्ही परीक्षा घेणार आणि सगळ्यांना बसवणार. पहिलं मी त्यांना सांगितलं हे 3 अभियंते आहेत, त्यांना यांना पहिली तुम्ही काढून टाका, यांना बाद करा आणि मग पुन्हा तुम्ही परीक्षा घ्या सगळ्यांची. आणि जी कोणी पैसे दिलेत, कोणी पैसे घेतलेत, त्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी झाली पाहिजे. 3च का अभियंते घेतले गेले, 5 का घेतले गेले नाही? तर या महानगरपालिकेमध्ये अंतर्गत बदलीला सुद्धा पैशाचा मोठा व्यवहार केला जातो. पण आज हे समोर आलेल्या पत्राच्या माध्यमातून काल मी एका अभियंत्यासाठी विचार फोन केला होता, तर पुन्हा परीक्षा घ्यायची आहे म्हणून. म्हणजे एक अभियंत्याला एक न्याय, दुसऱ्या अभियंत्याला दुसरा न्याय, असं हे ज्या महानगरपालिकेत झालेलं आहे त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी केलेली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष खेड शहर महिला अध्यक्षा अश्विनी अशोक दरेकर यांनी शिवसेना नेते तथा माजी मंत्री रामदास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडणगड येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
या घडामोडीमुळे खेड शहरातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अश्विनी दरेकर यांनी यापूर्वी खेड नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मंडणगड येथे झालेल्या प्रवेश सोहळ्यात रामदास कदम त्यांचे पक्षात स्वागत करत महिलांनी संघटनात्मक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले. या प्रवेशामुळे खेड शहरातील शिवसेना संघटनेला अधिक बळ मिळणार असल्याची भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला शिवसेना खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते, नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर, मानस घोडे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अश्विनी दरेकर यांच्या निर्णयामुळे खेड शहरातील राजकीय समीकरणांबाबत नव्यानं चर्चा सुरू झाली आहे. पेण तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाची नवीन तालुका कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आमदार महेंद्र दळवी यांनी दिली. अलिबाग येथे आयोजित आढावा बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर काही कारणास्तव तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने नव्याने संघटनात्मक बांधणी सुरू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी आणि आगामी रणनीती निश्चित करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार महेंद्र दळवी यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत पक्ष संघटना वाढीसाठी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं. तसेच आगामी काळात पक्षाला नवी दिशा देण्यासाठी सक्षम आणि सक्रिय कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. अलिबाग येथील राजमळा येथे झालेल्या बैठकीला जिल्हा संपर्क प्रमुख अनिल नवघणे, जिल्हा प्रमुख राजाबाई केणी, संजीवनी नाईक, पेण तालुक्यातील माजी पदाधिकारी तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नवीन कार्यकारिणीच्या घोषणेकडे आता पेण तालुक्यातील शिवसैनिकांचं लक्ष लागलंय. पेणच्या कार्यकारिणीची बैठक घेतली, कारण जिल्हा परिषदच्या निवडणुकीनंतर आपण सगळ्याच तालुक्यातल्या जे पदाधिकाऱ्यांची हे होते ते बरखास्त केली होती. त्या नव्याने करण्यासाठी कार्यकर्ते संवाद साधावा, त्यांचं मत जाणून घेतलं. आमचे संपर्क प्रमुख नवगणजी होते, जिल्हा प्रमुख राजा केणी, मी आणि इतर पदाधिकारी सगळे होते. सखोल चर्चा केली. तिथे भागातले मूळ प्रश्न असतील आणि कार्यकर्त्यांमध्ये संवाद राहणं ही काळाची गरज होती. आणि म्हणून नव्याने नियुक्ती करताना सगळ्यांचं मत जाणून घेऊन नवीन बॉडी निर्माण करणं हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि म्हणून आज रोहा असेल, पेण असेल, अशा तालुक्यातल्या मी बैठक आज घेतल्या. कंटिन्यू आठवड्यामध्ये संपूर्ण दक्षिण रायगडच्या प्रत्येक तालुक्याने बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करून जसं पक्षाचा आदेश आला आहे त्याप्रमाणे काम पुढे चालू राहील. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.